मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे। अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी रेकॉर्ड झालेली आहे। सकाळीच मी महसूल आणि कृषीच्या अधिकाऱ्यांशी बोललोय। त्याचा आढावा घेऊन 11 वाजेपर्यंत अहवाल उपलब्ध होईल। परंतु स्वाभाविकच आहे की आपल्याला पंचनामे करून घ्यावे लागतील। जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे तिथे सरसकटच अनुदानासाठी मदतीसाठी आपण आग्रह धरणार आहोत आणि पीक विम्याच्या बाबतीत देखील योग्य ते कृती जी आहे ती आपण कृषी विभागाला आणि विमा कंपनीला करायला लावू। आपल्याला मला विनंती करायची आहे की जिथे नुकसान जास्त झालेलं आहे आपण नेहमीच्या पद्धतीने विमा कंपनीला कल्पना द्यावी। आपली तक्रार जी आहे ती ऑनलाईन नोंदवावी ही आपल्याला पहिली विनंती। आणि दुसरी बाब म्हणजे जिथे शेतीचं जास्त नुकसान झालंय आपले जे तलाठी आहेत त्यांना आदेश आता दिलेले आहेत पंचनाम्याचे, ते पंचनामे आपण व्यवस्थित करून घ्यावे। पंचनाम्याची प्रत जी आहे त्याचा फोटो आपण घ्यावा, आपल्याकडे एक कॉपी उपलब्ध करून घ्यावी। दुर्दैवाने पाऊस जास्त होतोय आणि नुकसान मोठं होतंय। आपल्याला एकीकडे अनुदान NDRF SDRFचं अनुदान मिळवून घ्यायचंय आणि त्याच्या बरोबरीने पीक विमा देखील मिळवून घ्यायचा आहे। पीक विम्याच्या बाबतीत काही लोकांचं म्हणणं होतं की 25%च शेतकऱ्यांचे पंचनामे केले जात आहेत। ते बरोबर आहे, निकषाप्रमाणे ते करतील। आपली जबाबदारी एवढीच आहे की नुकसान झालंय हे ऑनलाईन कळवणं आणि त्याची काहीतरी पोच आपल्याकडे घेणं। आपल्याकडे पोच घेतल्यानंतर पुरावा आपल्याकडे उपलब्ध राहणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीने आपल्या भागात आपल्या शेतात आपल्या भागात जे काही पंचनामे होतात त्याचा देखील फोटो आपण जरूर घ्या ही मला आपल्याला विनंती करायची आहे। बजावून आपण विमा कंपनीला आणि कृषी विभागाला सांगितलंय की या पूर्ण विषयामध्ये पूर्ण पारदर्शकता पाहिजे। पारदर्शकता तर पाहिजेच आणि सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड पाहिजे। त्याच पद्धतीने आपण देखील रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध ठेवावं ही आपल्या सर्वांना मला आग्रहाची विनंती करायची आहे। आज आपल्या सर्वांच्या वतीने